भाग 4. त्याला पातळ भाजीचा उग्र मसालेदार वास आला व त्याने चहा पातळ भाजी मागवली. पुंडलिकजींची पातळ भाजी गावभर प्रसिद्ध होती. तिचा एक चमचा जिभेवर ठेवला की ब्रह्मांड लालभडक होत असे. बापूने एक चमचा रस तोंडात खपवला व समाधानाने विचारले, "काय मालक, काय सल्ला आहे आज? " पुंडलिकजींची मान गिधाडाप्रमाणे लांब आणि तुळतुळीत होती. त्यामुळे मानेत हालचाल सुरू झाल्यानंतर बराच वेळाने त्याचा उंच जाड वितळ्यासारखा चेहरा वळत असे. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी 365 दिवसांचे सुतक असे आणि 1 आण्याची शेव बांधून देतानाही ते अशा रडक्या चेहऱ्याने देत की घेणाऱ्याला वाटावे शेव गेली खड्ड्यात. त्यांच्या गळ्यात गळा घालून रडावे आणि विचारावे, "काय हो झालं हो तुमच्या बायकोला? " पण पुंडलिकजी फलज्योतिषावर व्याख्यान देत, नव्या वडिलांकडे दलाली करत आणि गावात तमाशा आला की विंगमध्ये खुर्ची टाकून बसत. "मी काय सांगणार? मी धंदेवाला. तुम्हीच पाहून घ्या बुवा. " त्यांनी विश्वास सोडत 4 चित्रांच्या कात्रणाचा एक इंग्रजी चुटका त्यांच्यापुढे टाकला. 2 माणसे बोलत बसली आहेत. एक हातवारे करत म्हणतो, "आज सकाळी माझ्या मुलानं माझं फाऊंडन पेनच गिळून टाकलं. " दुसरा आश्चर्याने म्हणतो, खरं की काय? मग तू काय केलंस? " पहिला विश्वास सोडून म्हणतो, "अरे करणार काय, शेजारच्याचं पीक आणून मग शब्दकोडं भरलं झालं. " बापू काळजीपूर्वक चित्रे तपासू लागला. जिभेवर पातळ भाजीची धारदार चव रेंगाळत होती. तिच्यात मूठभर शेव घातले तर काय बहार होईल असा विचार करत बापू शेजारच्या शेवपरतीकडे अधाशीपणाने पाहत होता. इतक्यात पुंडलिकजी "अरे राम्या" म्हणत उठले आणि आतल्या खोलीत गेले. ती संधी साधून बापूने बचकभर शेव उचलले. पण तोच कुणीतरी आलेसे वाटून त्याने झटकन हात मागे घेतला. तो कपाटाच्या कडेवर आदळून शेव भळभळ खाली पडले व बापूने एक शिवी हासडली. त्याने चित्राकडे पुन्हा निरखून पाहिले. त्यात भिंतीवर कॅलेंडरचा हा आकडा टळटळीत होता. पुंडलिकजी बाहेर येताच बापूने जाणतेपणाने मान हलवली. "मालक, मला तर टांगा घोडा बरा दिसतो. " तो म्हणाला. "पण टेबलावरच्या घड्याळात किती वाजलेत बघा. " पुंडलिकजी मान हलवत म्हणाले. चित्रातील घड्याळात 5 वाजले होते. बापू गोंधळात पडला. "म्हणजे आता पांडू की टांगा घोडा? " चहा घेऊन झाला तरी अनगोळकर गुरुजी आले नाहीत. बापूने पैसे काउंटरवर टाकले व स्वतः एक सिगारेट घेतली. टांगा घोडा की पांडू हा गोंधळ हळूहळू वाढू लागला. तोच हे सांगणे माझ्या जीवावर येते, पण त्याला इलाज नाही. अशा स्वरात पुंडलिकजी म्हणाले, "बोलणाऱ्या माणसानं किती बोटं वर केली आहेत तेही पहा. " त्या माणसाची बोटे वर केली होती. "अरे सालं, ते तर माझ्या ध्यानातच आलं नाही. " बापूला वाटले, म्हणजे कोंबडा अगदी मजबूत कमरेचे धोतर लावावे इतक्या विश्वासाने. पण टांगा घोडाही काही वाईट नव्हता. जसजसा त्यांचा गोंधळ वाढू लागला तसतसा बापू उतावीळ होऊ लागला. एकदा त्याने चट्टदिशी 8 आणे काढून काउंटरवर फेकले. "मालक, दे आमचे टांगा घोड्यावर. " तो ऐटीत म्हणाला. पण एखाद्या झुरळाकडे पाहावे त्याप्रमाणे पुंडलिकींनी त्या नाण्याकडे पाहिले. "बापूराव, 4-8 आण्यांचा चिल्लर व्यवहार बंद यापुढे. आज एक दिवस राहू देत. " पुंडलिकजी म्हणाले, "अहो, पैसा यात ओतावा लागतो तर घबाड साधतं एखादे वेळी. असं कुठं नाकातले केस फेंदारून लक्ष्मी वश होते होय? " बापू चिडला व पुंडलिकजींची लांब मान जर हातात आली तर तिला एक छानशी गाठ मारता येईल असे त्याला वाटून गेले. पण तो काही बोलण्याच्या आधीच 2-3 माणसे आत आली. पुंडलिकजींनी स्वतः त्यांना दरवाजा उघडून आत घेतले व ते बापूला म्हणाले, "बापूराव, तुम्ही जरा बाहेरच्या बाजूला बसता. " ती विनंती नसून सूचना होती. बापू चरपडत बाहेर आला. वाटेत कपबशा गोळा करत असलेला विधभर मळकट पोराला त्याने जोरात गुडघा मारला व तो एका कोपऱ्यात येऊन बसला. तेथून दरवाजा दिसत होता. पण तो बाजूच्या छोट्या खिडकीकडून रस्त्याकडे पाहू लागला. तेथून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांचे फक्त पायच दिसत होते.
नाल मारलेल्या वाहनांचे पायबुटाचे धुळीने भरलेले मोकळे खेडवळ पाय. एक पाय केळीच्या सालीवरून घसरला. कोणीतरी मागून सायकल ढकलून पुढच्या 2 पायांचा सायकल स्टँड केला. पण टांगा घोड्यापेक्षा कोंबडीवरच 8 आणे टाकली असते तर बरे झाले असते. टांगा घोड्याने अद्याप कधीच हात दिला नाही. बापूला काय करावे हे समजेना. आणखी 4 आणे लावता आले असते. पण आता कोंबडीवर की पांडूवर? त्याने समोर पाहिले. एका टेबलावर 3 माणसे होती. त्यांचे खाणे झाले होते व ते जाण्यासाठी उठली होती. बापूने चुटकी वाजवली व स्वतःशी ठरवले, जर त्या झाडेवाल्याने बिल दिले तर बस, आज आपला आकडा पाहू. ते जणू ऐकल्याप्रमाणे काउंटरकडे न पाहता झाडेवाला बाहेर पडला व पायरीजवळ राहून मिशा पुसू लागला आणि बिल गांधी टोपी घातलेल्या उंदराप्रमाणे दिसणाऱ्या शेवटच्या माणसाने दिले. बापूने झाडेवाल्याला लाखोली वाहिली व तो दरवाजातून रस्त्याकडे मनस्कपणे पाहू लागला. समोरून एक मोटार येत होती. त्याने नंबराकडे पाहिले. 1134 म्हणताच डागल्याप्रमाणे तो चमकला. त्या योगायोगाने तो भेदरला. आता काय होणार? त्या आकड्याने एकदा येऊन त्याने आयुष्य उधळून लावले. पण लगेच बापूला वाटले, हो, म्हणूनच तो आकडा भरपाई करायला आला नसेल कशावरून? 1134ची बेरीज 9 येते. शिवाय मोटर मागून येणाऱ्या टांग्याचा नंबरचा पहिला आकडा 9च आहे हे पाहून पुंडलिकजींकडे गेला व त्याने 8 आणे टाकले. 9 टाक, तो म्हणाला. त्या माणसाकडून 5च्या नोटा घेत पुंडलिकांनी ते नाणे गल्ल्यात सरकवले. अजून 7ला 15 मिनिटे आहेत. बापूचे मन जास्त ताणल्यासारखे झाले. 7ला आकडे गल्ला बंद होत असे. टांगा घोड्यावर लावण्यापेक्षा आपण डबल घोड्यावरच लावायला पाहिजे होता. कारण चित्रात कोपऱ्यातील शेल्फवर बरोबर 8 एक कमी नाही, जास्त नाही, बरोबर 8 पुस्तके आहेत. त्याने टेबलावर निराशेने हात आपटला. ही साधी गोष्ट आपल्या टाळक्यात शिरली नाही. कॅलेंडरची तारीख 6 आणि वर उचललेली बोटे मिळून सरळ डबल घोडा. तोच. गोळकर गुरुजी धावत आले. त्यांना पाहताच बापू टुनदिशी उतावीळपणे उठला व त्यांच्या शेजारी येऊन उभा राहिला. त्यांनी घाईघाईने 3 रुपये किलवरवर लावले. बापूचे सारे मन एकदम रिते झाले. गुरुजींना खास कसला तरी सुगावा असल्याखेरीज इतक्या उशिरा येऊन पैसे लावणार नाहीत. आपण अगदी मूर्खासारखे वागलो असे त्याला वाटू लागले. करंडा आपण उगाच परत ठेवला अशी त्याला टोचणी लागली. एकदाच साला पैसा मी फिरवावा, मग त्यात 10 करंडे येतील व मग आकडा बंद, अगदी कायम. पण आज तो करंडा उचलायला हवा होता ते खरं. गुरुजी, मला 1 रुपया द्या उसना, बापू अजिजीने म्हणाला. पण त्याचे लक्ष घड्याळाकडे होते. दर मिनिटाला त्याला जीव तुटला होता. आजचा आकडा, बाप्पा शपथ, किलवरवर. 1134ची बेरीज 9 म्हणजे 3 गुणिले 3, खात्रीने किलवरवरच. अहो, 1 तारखेला देईन की, तो चिडून म्हणाला. पण गुरुजींना जाण्याची फार घाई होती. येथून त्यांना गुरुजींना जाण्याची फार घाई होती. तिथून त्यांना रहमानकडे टिकली लावायची होती. छट, मलाच पै नाही विष खायला, तुम्हाला कुठला आणा रुपया, ते तुडसटपणे म्हणाले व निघून गेले. बापूचा हात हावरेपणाने करंड्याभोवती फिरू लागला. पण आता घरी जाऊन शंकरूकडे जायला वेळच नव्हता. काटा बाद झाल्याप्रमाणे सरकत होता. अहो मालक, तो पुंडलिकजींना सांगू लागला. इथं उधारी नाही. त्यांच्याकडे न पाहता गिधाडी मान लांब लांब पुंडलिकजी म्हणाले. त्यांनी त्यांचे संभाषण ऐकले होते. केसात बोटे नांगरत बापू दारावरल्या टेबलावरच बसला. अस्वस्थतेने त्याचे सारे अंग धडपडत होते. आजचा नेमका किलवर येणार या विचाराने तो अगदी बेचैन झाला. पण आतल्या खोलीतून तोंड पुसत बाहेर येत असलेल्या मारुतीला पाहून त्याचा प्रथम विश्वास बसला नाही. पण नंतर त्याचा चेहरा उजळला. अरे मारुती, तुझ्याकडे 8 आणे आहेत? बापू सलगीने म्हणाला. उद्या परवा देईन मी. माझे पैसे घरी राहिले आहेत. मारुतीने कुबडी काउंटरला टेकवून ठेवली व खिशातून पैसे काढून तो सावकाश मोजून देऊ लागला. बापूने दात घट्ट दाबून धरले. 7ला 5 मिनिटे होती. त्याने मारुतीच्या हातातून पैसे जवळजवळ हिसकावूनच घेतले व तो मारुती जाण्याची वाट पाहू लागला. मारुतीने सावकाश
कुबडी घेतली व त्याला सलाम करून तो हळूहळू पायऱ्या उतरू लागला. त्याचा सावकाशपणा पाहून त्याच्या खाकी चड्डीवर लाथ मारून त्याला पिटाळावे असे बापूला अधीरपणे वाटू लागले. तो वळून गेल्यावर बापूने खुर्दा पुंडलिकापुढे ठेवला व 3 बोटे हलवली. 7 वाजले. त्यावेळी त्याचे मन सैल पडले. डोळ्यावरची धुंदी उतरली व जाग आल्याप्रमाणे वाटले. आता त्याला पुंडलिकजींचा चेहरा पोत्यासारखा वाटला आणि त्याने आपणाला उधार नाही म्हटले ही गोष्ट त्याला पोचली. धुणे लोटणे फारसे नसलेल्या हॉटेलांना असतो तसला वास त्याच्या नाकात शिरला व टेबलाच्या तेलकटपणामुळे हात चिकट झाले. त्याने हात खिशात घालून पुसले. खिशात आता पै नव्हते. त्याला शैलूची आठवण झाली. तिला पोरीने ढकललेले, तिचा बेनबटांचा झगा एखाद्या कोंबाप्रमाणे आपल्याला चिकटलेली. आता घरी गेल्यावर तिला काय सांगायचे? तो शरमेने बधीर झाला. उद्या 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 तोपर्यंत एकदाही चॉकलेट न खाता ती मोठी होऊन जाईल. आता दुकान बंद झाले म्हणून सांगण्याचे त्याने ठरवले. पण त्यालाच फार मलिन वाटले व तो पुन्हा कोपऱ्यातील खुर्चीत टेबल पुसण्याच्या कपड्याप्रमाणे बसला. मग त्याच्या ध्यानात आले, समोरच्या कोपऱ्यातून बसलेला उंच अशक्त माणूस शेवेची एक एक काडी चगळत आपल्याकडे अगदी रोखून पाहत आहे. तो किती वेळ पाहत होता कुणास ठाऊक. बापू एकदम सावध झाला. तो भेदरून विचार करू लागला. कोण हा? माझ्याकडे सारखे का पाहत आहे? त्याने मला कुठे म्युनिसिपालिटीत पाहिले होते का? की आपल्या शेजारी कधी कुणी पाहुणा आला होता? की हा देशमुखांचा माणूस आहे? बापूला काहीच कळेना. त्याने त्याच्या नजरेला नजर भिडविण्याचे टाळले. तो अद्यापही एकटक बापूकडेच पाहत होता. आपण पैसे लावलेले त्याने पाहिले असेल तर पाहिले असेल. इथे येणारी सगळीच माणसे पैसे लावतात की. अस्वस्थपणे बापूने इकडे तिकडे पाहिले. रस्त्यावर नजर टाकली. पण तो माणूस वेड्या डोळ्यांनी सारखा पाहत आहे हे त्याला जाणवत होते. त्याच्यातील भीती हळूहळू वर येऊ लागली. नंतर तो एकदम असहाय्यपणे संतापला. ठीक आहे, त्याला 1134 रुपयांची हकीकत माहीत आहे. होय, मी तुरुंगात जाऊन आलो आहे. प्रत्येकाची मी किंमत दिली आहे. आता तुझ्या बापाची मला भीती नाही. पण या उसने आवेशाने त्याचे समाधान होईना. त्याला पिसाळल्यासारखे होऊ लागले व आपल्यात आता काही तुटणार की काय असे वाटू लागले. तो एकदम उठला व त्या माणसासमोर जाऊन उभा राहिला. त्याने दोन्ही हात कडेवर ठेवले व एक एक शब्द तोडून समोर ठेवल्याप्रमाणे तो म्हणाला, काय हो, काय सारखं पाहताय? मला ओळखता वाटतं. होय, मी दूर कर्नाटकमधला आहे. मी एका म्युनिसिपालिटीत काम करत होतो. तो उंच अशक्त माणूस एकदम आकसल्यासारखा झाला. गळ्याची हाडं लुटक हलवत तो पाणी पिऊ लागला आणि लाथ मारल्याप्रमाणे उठून एका काउंटरपर्यंत देऊन निघून गेला. बापू त्याच्याकडे पाहतच राहिला. बरी जिरवली उंटाची. मॅडच आहे. तुमच्या आणि पाटलांची ओळख आहे? पुंडलिकजींनी विचारले. कोण पाटील? हा माणूस. छट, मी तर त्याला प्रथमच पाहतो आहे. मॅडच दिसतो. सारखा म्हशीसारखा पाहत होता. आता पुन्हा जर भेटला तर हाडच सैल करेन, बापू म्हणाला. तो माणूस गेल्यावर सारे अंग सैल पडून त्याला एकदम हलके वाटू लागले होते. परंतु त्याच्या नजरेचे ओरखडे मात्र अद्याप जागे होते. त्याच्या वरखाली होणाऱ्या वरकड्यांखाली अजून भीती तळाशी बसली नव्हती. अहो, मॅडच तुमच्या जागेवर आधी देसाई होता ना? त्याच्या आधी हा होता कारकून, पुंडलिकजी म्हणाले. तुमच्याच जागी म्हणा ना, कारण देसाई महिनाभर होता. त्याने एकदा पेटीतून 60 रुपये मारले आणि त्याचं काय केलं माहीत आहे? खाणं पिणं नाही, बाई आकडा नाही, मालकाच्या सारखा सुरेख रेनकोट त्याने विकत घेतला व तो अंगात घालून पावसात उगाच भटकला 2-4 दिवस. मालकानं लाथ मारून हाकलून घातलं. नशीब त्याचं, त्याला तुरुंग दाखविला नाही. आता काय करतो देव जाणे. पण अजूनही कधीतरी मालकाकडे जातो व रडतो. पण बापूचे लक्ष त्याच्या बोलण्यावरून उडाले होते. 60 रुपये घेऊन पळाला, रेनकोट घालून भटकला,
पाटलांच्या अस्तित्वामुळे त्याला एकदम जिवंत वाटू लागले व त्याच्या आयुष्याला रेखीव आकार आला. टांगा, घोडा, किल्वर, शैलू यांची सारी चित्रे त्यावरून पुसली व त्याला सोडलेल्या बाणाची दिशा मिळाली. त्याने शीळ वाजवली. त्यावेळी त्याचे तोंड गिधाडाच्या चोचीसारखे दिसले व त्याच्यात काहीतरी मोठे काळे अशुभ पंख पसरून जागे झाले. तो झपझप पायऱ्या उतरून खाली आला. एका माणसाला धक्का देऊन तो गर्दीत शिरला व पाटलांच्या उंचडूक आलेल्या आकृतीला दृष्टीत घेऊन तो गिधाडाच्या झेपीप्रमाणे त्याच्याकडे जाऊ लागला. तो पाटलाला भेटून कुत्सित प्रश्न विचारणार होता. त्याच्या आयुष्यात आपले प्रतिबिंब पाहत आयुष्य समजवणार होता. त्याच्यात नखे चोच रुतवून यापुढे तो त्यांच्यापुढे जगणार होता.